रात्रीचे 3 वाजले होते. पुण्यातील वानवडीतील आझाद नगरमधील त्या फ्लॅटमध्ये भयान शांतता पसरली होती. केवळ दिव्याच्या मंद प्रकाशात पडलेल्या सावल्या आणि शांततेत घुमणारा पंख्याचा मंद आवाज. डॉक्टर निखिल शेणकर, ज्यांच्या हातांनी शेकडो प्राण वाचले होते, ते आज एका रिकाम्या घरात एकटे बसले होते. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता, डोळे लाल झाले होते आणि अस्ताव्यस्त केस कपाळावर चिकटले होते. समोरच्या भिंतीकडे ते एकटक पाहत होते. कालपर्यंत त्यांच्यासोबत असणारी अंकिता, जिच्या हास्याने ते घर भरून जायचे, ती आज तिथे नव्हती. तिच्या आठवणींचा प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होता आणि हा विचार त्यांच्या मनात अखंड घोंगावत होता की हे माझ्यामुळे झालंय. डॉक्टर निखिल आणि डॉक्टर अंकिता यांची ओळख केवळ एक डॉक्टर म्हणून नव्हती, तर एक सुखी, प्रेमळ आणि भविष्याकडे आशेने पाहणारे दाम्पत्य होते. दोघेही वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले, मेहनती आणि समाजात प्रतिष्ठा मिळवलेले होते. पुण्यातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. निखिल मूळचा सोलापूरचा, शिस्तप्रिय, हुशार आणि आपल्या कामावर नितांत प्रेम करणारा. त्याचं पेशंटसोबतचं वागणं, काळजी घेण्याची पद्धत खूप वेगळी होती. त्याचा स्वभाव शांत असला तरी कामाचा प्रचंड ताण तो नेहमीच अनुभवायचा. अंकिता ही मूळची पुण्यातलीच. तीही हुशार आणि आपल्या प्रोफेशनला समर्पित होती. तिला नेहमीच सामाजिक कार्यात रस होता आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य सेवा सुरू करण्याचं तिचं स्वप्न होतं. ती एक उत्तम डॉक्टर म्हणून नावारूपाला येत होती, पण तिच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र तिला सतत निखिलच्या वेळेची कमतरता जाणवायची. त्यांची ओळख कॉलेजच्या दिवसात झाली. सुरुवातीला ते फक्त चांगले मित्र होते, पण हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. वैद्यकीय शिक्षण घेताना दोघांनी एकमेकांना खूप आधार दिला. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणं, एकमेकांच्या नोट्स शेअर करणं, एकत्र वेळ घालवणं, या सगळ्यात त्यांचं नातं घट्ट झालं. निखिलचा शांत स्वभाव आणि अंकिताची बोलकी उत्साही वृत्ती यामुळे ते एकमेकांना पूरक होते. त्यांच्या प्रेमाची सुरुवात अगदी सुंदर झाली होती. शेवटी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबानेही तो स्वीकारला. लग्नानंतर त्यांनी वानवडीतील आझाद नगरमध्ये एक सुंदर फ्लॅट घेतला. नवीन संसार, नवीन स्वप्न आणि उज्ज्वल भविष्य यासाठी ते दोघे खूप उत्सुक होते. पहिले काही महिने अगदी आनंदात गेले. एकमेकांसाठी वेळ काढणं, बाहेर फिरायला जाणं, एकत्र जेवण करणं, सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण हळूहळू त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त होऊ लागलं. निखिल अनेकदा रात्री उशिरा घरी यायचा, तर कधीकधी थेट रात्रभर हॉस्पिटलमध्येच असायचा. अंकिता तिच्या कामात व्यग्र होती, पण तिला निखिलकडून जरा जास्त वेळ आणि सहवास हवा होता. कामाच्या व्यापामुळे दोघांनाही कमी वेळ मिळायचा, पण जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते तो आनंदात एकत्र घालवायचे. प्रेम, विश्वास आणि समजूतदारीवर उभा असलेला हा संसार काही महिन्यातच डगमगायला लागला. त्यांच्यातील संवाद कमी झाला होता आणि छोटे मोठे वाद सुरू झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच त्यांच्या नात्यात तणाव जाणवायला लागला. डॉक्टर असणं ही एक जबाबदारीची आणि तणावाची गोष्ट होती. सतत रुग्ण, ऑपरेशन्स, आपत्कालीन परिस्थिती, तासनतास हॉस्पिटलमध्ये राहणं, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला. निखिल अनेकदा घरी उशिरा आल्यावर थकलेला असायचा. त्याला अंकिताला पुरेसा वेळ देता येत नव्हता. इकडे मात्र अंकिता एकटी पडू लागली होती. तिला वाटायचं आपलं लग्न झालंय, आपण आता एक कुटुंब आहोत, मग एकमेकांसाठी वेळ का नाही आपल्याकडे. हेच विचार तिच्या मनात घर करू लागले. जेव्हा ती निखिलकडे याबद्दल तक्रार करायची तेव्हा तो म्हणायचा, अगं हेच आपलं प्रोफेशन आहे, तडजोड तर करावी लागेल ना. आणि हीच तडजोड हळूहळू त्यांच्या नात्याला पोखरू लागली. त्या बुधवारी संध्याकाळी निखिल कामावरून घरी आला. घरात भयान शांतता होती. त्याने अनेकदा आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने हळूच बेडरूमचं दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून त्याच्या तोंडून आवाजही निघाला नाही. त्याचे डोळे विस्फारले. अंकिता पंख्याला घेतलेल्या अवस्थेत लटकत होती. तो धावत तिच्याजवळ गेला, तिला अलगद खाली उतरवलं आणि ताबडतोब रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आयुष्यभर प्राण वाचवणाऱ्या या डॉक्टर जोडप्याने असा मृत्यू स्वीकारावा हे त्यांच्या मनाला मान्यच होत नव्हतं. पत्नीच्या अशा अचानक जाण्याने निखिल पुरता कोलमडला. एका रात्रीत त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता. अंकिता असं काही करू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो सतत तिच्या जुन्या गोष्टी, त्यांच्यातील हसते खेळतं वातावरण, वादविवाद हे सगळं आठवत बसला. तो स्वतःला दोष देत होता. कदाचित मी घरी लवकर आलो असतो, कदाचित मी तिला समजावलं असतं. या कदाचितमध्ये त्याचा संपूर्ण विचार डगमगू लागला. त्याने कोणाला काही सांगितलं नाही. नातेवाईकांपासूनही तो दूर राहिला. रात्री तो एकटाच त्याच्या घरामध्ये बसून होता, त्याच बेडरूममध्ये जिथे त्याने अंकिताला शेवटचं पाहिलं होतं. रात्रीचे 3 वाजले होते. निखिल एकटाच बसला होता. घरभर सुन्न वातावरण पसरलं होतं. त्याच्यासमोर अजूनही अंकिताने ओढलेला
गोधडीचा तुकडा बेडवर पडलेला होता. तिच्या अस्तित्वाचा शेवटचा भास, तिच्या स्पर्शाची शेवटची आठवण. मी डॉक्टर असूनही तिला वाचवू शकलो नाही. हाच विचार त्याच्या काळजात टोचला जात होता. त्याच्या हृदयात भीती होती, पश्चाताप होता, असह्यता होती, पण सर्वात जास्त होती ती एकटेपणाची भीषण जाणीव. अंकिता गेल्यानंतर त्याने कोणालाही भेटायचं टाळलं होतं. तो बाथरूममध्ये गेला, स्वतःच्या चेहऱ्याकडे आरशात पाहिलं. लाल डोळे, फुगलेला चेहरा, अस्ताव्यस्त केस, थकलेला आणि तुटलेला निखिल. तो स्वतःला ओळखू येत नव्हता. अंकिता, मी तुझ्याशिवाय कसा जगू? तो हळूहळू पायऱ्यांवर बसला. हात थरथरत होते. त्याच्या मनात आता एकच विचार स्पष्ट होत चालला होता. त्याने धडधडत्या हृदयाने कपाट उघडलं. त्यात काही औषधं होती, पण त्याच्या डोक्यात हा विचार अजून ठाम नव्हता. तो पुन्हा एकदा अंकिताच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मी तुझ्यासोबत असायला हवं होतं, मी तुला एकटं सोडायला नको होतं. त्याने हळूच गळ्यात एक स्कार्फ गुंडाळला आणि छताच्या पंख्याकडे पाहिलं. तिथेच काल रात्री अंकिताने स्वतःला संपवलं होतं. क्षणभर त्याने स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला. त्याच्या मनात एक विचार आला, जर मी अजून काही दिवस थांबलो तर कदाचित यातून बाहेर पडू शकेन. पण लगेचच एक प्रखर वेदना त्याच्या काळजात उमटली. अंकिताशिवाय हे घर, हे आयुष्य सगळं रिकामं आहे. त्याने खोल श्वास घेतला आणि त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला, डोळे मिटले आणि हळूहळू उभा राहिला. तो खुर्चीवर चढला, दोर टाकला. थोड्या वेळासाठी त्याला सगळं अंधुक दिसायला लागलं. डोळ्यासमोर आठवणींचा पडदा उघडला. त्यांचं कॉलेजमधलं प्रेम, लग्नाचा दिवस, हनीमूनच्या आठवणी, पहिलं घर, पहिलं भांडण आणि शेवटचं दुःख. सोडवता आलं असतं का हे सगळं? हा विचार डोक्यात चमकला, पण आता उशीर झाला होता. एक दीर्घ श्वास, एक शेवटचा अश्रू आणि एक शेवटची हालचाल. त्या रात्री निखिलही अंकिताच्या मागोमाग निघून गेला होता. सकाळी शेजाऱ्यांना काहीतरी संशयास्पद वाटलं. दरवाजा वाजवला, पण आतून काही प्रतिसाद नव्हता. शेवटी पोलिसांना बोलवण्यात आलं. दरवाजा तोडला आणि दृश्य भयानक होतं. निखिल पंख्याला लटकलेला होता. खोलीभर विखुरलेले फोटो, कपाटातून पडलेले कपडे, उशाजवळ असलेला अंकिताचा फोन आणि टेबलावर लिहिलेली एक चिठ्ठी. चिठ्ठीत फक्त 3 ओळी होत्या. मी तिच्याशिवाय कसा जगू? मी डॉक्टर होतो, पण तिला वाचवू शकलो नाही. आता जगण्याचा काही उपयोग नाही. पोलिसांनी घटनेची नोंद केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवले, पण त्या घरानं 2 आत्म्यांना गमावलं होतं. पोलिसांना घरातून काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. दोघांमध्ये होणाऱ्या भांडणांचे काही आवाज शेजाऱ्यांनी ऐकले होते, पण ते फारसे गंभीर नसतील असं त्यांना वाटत होतं. काही मित्रांकडून माहिती मिळाली की अंकिता काही दिवसांपासून मानसिक तणावात होती, पण त्याचं कारण कोणालाच माहीत नव्हतं. या घटनेत वाद होता की आणखी काही? अंकिताने टोकाचं पाऊल का उचललं आणि निखिलने तिच्या हत्येनंतर लगेचच असं का केलं? निखिल आणि अंकिताच्या घरामध्ये कधी आनंदाची चाहूल असायची. आता तीच जागा मृत्यूच्या सावटाने व्यापली होती. डॉक्टर असलेल्या दोघांनीही स्वतःचा जीव का गमावला? हा सुद्धा एक अनुत्तरित प्रश्न राहिला. कदाचित कोणत्या तरी मानसिक तणावाने त्यांना ग्रासला असेल. कदाचित कोणत्या तरी चुकीच्या गैरसमजाने त्यांनी निर्णय घेतला असेल, किंवा कदाचित त्यांचं नातं आतूनच पोखरलं गेलं होतं, जे बाहेरून कोणालाही दिसलं नाही. या घटनेतून आपण हे शिकायला हवं की कोणतीही कठीण परिस्थिती कायमची नसते. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. कामाच्या व्यापातून कुटुंबासाठी वेळ काढणं, संवाद साधणं आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे किती महत्त्वाचं आहे हे या दुर्दैवी घटनेतून समोर येतं. निखिल आणि अंकिता हे समजून घेऊन जगले असते तर त्यांचं आयुष्य आज वेगळं असतं. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क राहा, सावधान राहा. धन्यवाद.